मित्रांनो, आपला राशी 719 चा प्लॉट बघण्याकरिता आलेले आहेत बळीराम गिरे, लाईनमन आहेत शेनगाव तालुक्यामध्ये. आणि त्यांना आपले व्हिडिओ बघितले त्यांनी व्हॉट्सअपला, फेसबुकला, तर ते आपले व्हिडिओ बघून प्लॉट बघण्यासाठी आलेले आहेत. आज सोबत आहेत बालाजी वाबळे. या प्लॉटबद्दल काय वाटते तुम्हाला? आम्ही ज्ञानेश्वर विठ्ठल पायगणे यांच्या शेतामध्ये त्यांचा 779 राशीचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत. मी आणि आमचे लाईनमन शेनगावचे गिरे साहेब. आणि हा प्लॉट आम्ही बघितला तर बुडापासून शेंड्यापर्यंत सारखा माल आहे आणि बोंडी तर एकदम जांबासारखी बोंडी आहे. माल पातेगळ कुठंच नाही आणि व्हेरायटी म्हणसाल तर एकदम हिरवीगार अजूनही माल. या प्लॉटचे शेंडे आणि खुलडे, हे जर शेंडे खुलडे नसते तर हिच्यात अजून काही दिसलं नसतं आणि चालता सुद्धा आलं नसतं. मी तर आतापर्यंत असा प्लॉट आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठंच बघितलेला नाही. हा प्लॉट हिंगोली जिल्ह्यात, वाशिम जिल्ह्यात, जवळपासच्या 4 जिल्ह्यात 1 नंबरचा हा यांचा प्लॉट आहे. आणि आम्हाला यांच्या माहितीनुसार, याच्या पद्धतीनुसार आम्हाला पुढच्या वर्षी हाच प्लॉट घ्यायचा आणि यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी घेऊन हा लागवड करायची आहे. तर आम्ही ह्या प्लॉट बघण्यासाठी व त्यांच्याशी डिस्कस करण्यासाठी इथं आलेलो आहोत. बरं, आता आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. बरं, अंदाजी एकरी म्हणजे तुमच्या हिशोबानं किती माल होईल? कमीत कमी या प्लॉटमध्ये एकरी 30 ते 35 क्विंटल कापूस होईल. तिच्या आत होऊ शकत नाही. शेतकरी मित्रांनो, आपण जे लागवड केलेली 4 बाय 1 लागवड केलेली, 4 फुटावर शेंडा कट केलेला आहे आणि एकरी 10,890 झाडाची संख्या आपण बसवलेली आहे एका एकरामध्ये. तर यांचं म्हणणं आहे की 35 क्विंटल 30 क्विंटल कापूस कुठंच नाही गेला. जे तुमची बोंडी बघून यांनी 2 बोंड्या तोडल्या आणि हातात घेऊन बघितल्या, तर त्यांचं म्हणणं आहे आमच्या 5-6 बोंड्या हातात बसतात, आम्ही ज्या पद्धतीने शेती करतो, आणि तुमची जर बोंड 2च हातात आमच्या बसेनात, एवढे जांबासारखे बोंड आहेत. तर शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही काय करा, एकदम प्लॉट बघण्याकरिता या आणि या पद्धतीने शेती करा, तरच तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट मिळेल. धन्यवाद.